आता गाईस 2 दिवसानंतर आम्ही आता डेकोरेशन घेतले परत करायला, कारण की आमची जी मूर्ती होती नंतर आमचा थीम होता तो परत चेंज झाला, कसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. आता आमची थीम चेंज झाली, डेकोरेशन चेंज झालं, आयडिया चेंज झालं, सगळं काय चेंज झालं. 2 दिवस तर आम्हाला तर बॅलन्स बनवायला लागला. बॅलन्स बनवायला कटिंग कशी करायची, काय करायची, लेंथ कशी घ्यायची, हाईट कशी घ्यायची, हे सगळं करायला आम्हाला ऑलमोस्ट 2 दिवस लागले. आणि आता जो आमचा अर्धा सामान होता आता आम्ही चाललो आहे आणायला. आणि आणायला चाललो आणि त्यात झाला पाऊस चालू. फुल पाऊस आहे, फुल पाऊस आहे. तर बघू, 2 दिवस पाऊस जबरदस्त पडला आहे. अजून किती वेळ पाऊस पडतो जोरात, मग त्या हिशोबाने आम्हाला जायचं आहे आता परत सामान आणायला. डेकोरेशन स्टार्ट करायचं आहे. आज गुरुवार आहे, 6 वाजता आरतीला जायचं आहे. आणि कॉस्ट 2 दिवसांत आम्हाला आमचं हे संपवायचं डेकोरेशन, कारण की संडेपर्यंत सोसायटीचं स्टार्ट करायचं आहे. आणि सोसायटीचं तो डेकोरेशन ठीक आहे, याला फक्त एकच दिवस ते डेकोरेशन करायला, दिवस रात्र करून आम्हाला हे करायला लागेल डेकोरेशन. ऐकतोय कल्पेश? सामान आणलं काकांनी? काकांनी सामान आणलं? नाही, ते उल्हासनगरून आणणार होते ना. हा बघा, अजून आता तो सामान तर आलाच नाही. मंडप लावायचा बाकी आहे. मंडप संडेला लागणार. डेकोरेशन मंडेला स्टार्ट होणार आणि मंडेला संपायला पाहिजे, कारण की ट्यूजडेला रात्री मूर्ती येणार आणि वेनसडेला पूजा होणार. असं आहे. आता जर पाऊस वाढला काही अर्धा 1 तास खाली पक्का आहे, 1 तास तर लेट आहे. आम्ही गाईस फायनली आता मी हे थर्मोकोल घेऊन आलो आहे. फक्त हे 6 पीसमुळे 12 पीसमुळे आमचं 2 दिवसाचं काम थांबलेलं. आता हे 12 पीसाचं काम आणि 2 दिवस किती महाग पडता काय माहिती. काय वाटतं कल्पेश, किती महाग पडणार? हा, आणि फक्त बोलायचे धंदे काय नाही करायचं, सगळं क्रेडिटसाठी पुढे. हा कल्पेश, क्रेडिट पाहिजे आम्हाला, क्रेडिट कार्ड का? थांब पकडतो भाई, ताण तुझ्याकडे ताण. श्रावणी महिना चालू झाला, चिकन खायला नाही भेटलं. सॉरी गाईस, आपली मध्येच क्लिप कट झाली कारण की फोन आलेला. काय बोलतोय? अरे सॉरी यार, अरे VIP माणसं भाई आम्ही, आम्हाला आमच्या पाया पडायचे आणि पाय धुवायचे. मग अरे भाई, मोठ्या माणसाला काय समजाय. सॉरी गाईस, आमची मध्येच क्लिप कट झालेली कारण की एक फोन आलेला इम्पॉर्टंट. आता तो फोन अटेंड झाला, कट पण झाला. आता मस्तपैकी मम्मीला बोलायचो कॉफी बनवायची, मम्मी कॉफी बनवायची. आणि जे लागायचं ना कामाला नॉन स्टॉप 2 तास, कारण की भाई 7-7:30ची आपली आरती आहे भाई. असं नाही थांबू शकत आपण मध्ये. आणि आरतीला मी आणि नाही जाणं होऊच शकत नाही. माझी तब्येत किती पण खराब असू द्या, मी आरतीला जातो. त्यासाठी तर एक दिवसाचा मी ब्रेक घेतो वर्कआउटचा. भेटूया डेकोरेशनच्या टायमाला. गाईस आता फायनली हे जे बॅलेन्सिंग करायला, म्हणजे फक्त त्या दिवशी तर आपण एवढं केलेलं आहे स्क्वेअर, मग ते मध्ये ते बॉक्स दिसतं ना, 4 बॉक्स झाले. हे आपण मधली लाईन, ही लाईन, ही एक लाईन, याचं बॅलेन्सिंग बनवायला कटिंगला ऑलमोस्ट 2 दिवस लागले. 1 दिवस याचं बॅलेन्सिंगला लागला, एक दिवस याच्यासाठी लागला कटिंगला. कारण की कटिंगला एवढा टाईम का लागला, कारण की हे होल्स आहे ना, हे सेंटर पॉईंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे स्ट्रॉंग राहिले कधी आपला बॅलन्स स्ट्रॉंग असणार, उभा असणार. आता कल्पेश इथं परत मेजरमेंट घेतो आहे, कारण की आम्ही आता हे जे थर्मोकॉल आणले, हे थर्मोकॉल आम्हाला आता कसे लावायला पाहिजे, ती थर्मोकॉलची लाईन लेंथ बिन घेऊन सगळं आम्ही आता लावताना. आणि आता जस्ट माझ्या याच्याने मुसलीने थोपलं मी आता याला. आता आम्ही याला परत उभं करू, स्टँड बनवू. पर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स बघा.
गाईस आता फायनली गणपतीचं डेकोरेशन झालं, साहेबाची आरती पण झाली, मठामध्ये मी जाऊन पण आलो आणि आता फायनली आजचा ब्लॉग इथे संपत. तिथं अश्विन पण बसलाय आपल्या व्हिडिओची एडिटिंग करतोय. इथे प्रथम बसलाय कॉर्नरला. आता अश्विनला घरी सोडलंय, आता घरी जायचे, व्हिडिओ एडिटिंग करायची, उद्या सकाळचा ब्लॉग अपलोड करायचा, परत दुसरा ब्लॉग बनवायचा डे 2च्या गणपतीच्या. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.